स्टेजवर जाण्याच्या अगोदर या 5 प्रकारे आपण स्वतःची तयारी करू शकतो। आता जेव्हा आपण प्रत्यक्षात स्टेजवर गेलो आहोत तेव्हा काय? एक तर मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमधून सतत सांगत आलेली आहे बरं का, की बॉडी लँग्वेज हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो। त्याच्यामुळे जेव्हा आपलं नाव अनाउन्स केलं जातं आणि आपण त्या माईकपर्यंत स्टेजवरून चालत जातो, तो पूर्ण आपलं चालणं सुद्धा, आपली ती चालण्याची बॉडी लँग्वेज सुद्धा अशी असली पाहिजे ज्यामधून आपला कॉन्फिडन्स इतरांपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि त्यानंतर जेव्हा आपण प्रत्यक्ष माईकवर बोलण्यासाठी जाऊ तेव्हा आपण व्यवस्थितरित्या सगळी तयारी केलेली आहे, कोणते मुद्दे कधी मांडायचे आहेत हे सगळं बघितलेलं आहे, म्हणून आपण व्यवस्थितरित्या सादरीकरणाला सुरुवात करायची आहे। त्यासोबतच आपण आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे 55-38-7 ही टक्केवारी। ही काय आहे टक्केवारी? कोणत्याही पद्धतीचं सादरीकरण करत असताना किंवा कोणत्याही प्रकारच्या संवादामध्ये हे 55-38-7 हे सूत्र लक्षात घेणं गरजेचं असतं। आपण जेव्हा व्यासपीठावरून एवढ्या मोठ्या ऑडियन्सशी संपर्क साधत असतो, त्यांच्याशी संवाद साधत असतो, तेव्हा आपली बॉडी लँग्वेज आणि आपले फेशियल एक्सप्रेशन्स अतिशय महत्त्वाचे असतात। आपली बॉडी लँग्वेज आणि आपले फेशियल एक्सप्रेशन हे कोणत्याही संवादामध्ये, सादरीकरणामध्ये 55% इतके महत्त्वाचे असतात। त्यासोबतच तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की लहान मुलं जेव्हा भाषणं करायला लागतात तेव्हा ती मी आज या विषयावर बोलणार आहे, ह्या विषयासंदर्भामध्ये मला असे सांगायचे आहे की अशा रीतीनं सांगतात। म्हणजे काय, ते बॉडी अगदी स्टिफ ठेवतात आणि आवाजसुद्धा त्यांचा अतिशय मोनोटोनच एकसुरी यायला लागतो। म्हणून आपण आपली बॉडीसुद्धा पूर्ण मोकळी सोडली पाहिजे आणि त्यासोबतच आपण आपला आवाजही मोकळा सोडला पाहिजे। व्हॉइस मॉड्युलेशन ज्याला म्हटलं जातं किंवा आवाजातले चढ उतार जे असतात, मध्येच मोठा आवाज, मध्येच अगदी दबका आवाज, हे जे काही सगळं असतं ना ते 38% इतकं महत्त्वाचं असतं। आणि आपल्याला प्रत्यक्षात जे बोलायचं आहे ते सगळं मॅटर फक्त 7% इतकंच महत्त्वाचं असतं। म्हणून हे 55-38-7चं सूत्र लक्षात घेऊन व्यवस्थितरित्या आपण सादरीकरण केलं तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे। सादरीकरणामध्ये 55% महत्त्व आपलं फेशियल एक्सप्रेशन आणि बॉडी लँग्वेजचं आहे, हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं। आणि बॉडी लँग्वेज अगदी आपलं नाव पुकारल्यापासून तर त्या माईकपर्यंत जाईपर्यंत सुद्धा आपली बॉडी लँग्वेज प्रेझेंट होते, हे पण आपण लक्षात घेतलं आहे। त्यासोबतच ज्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत त्या मुद्द्याच्या संदर्भाने बोलताना सुद्धा आपली बॉडी लँग्वेज बोलत असते आणि आपला चेहराही बोलत असतो। म्हणूनच तर जेव्हा आपण अतिशय गंभीर विषयावर बोलत नसतो ना तेव्हा एरवी आपला चेहरा स्माइलिंग असला पाहिजे। म्हणजे काहीतरी सांगितल्यानंतर एक जस्ट छोटंसं स्माईल किंवा बोलता बोलता एक छानसं स्माईल, अशा रीतीने आपला स्माइलिंग फेस असला पाहिजे। पण हां, अतिशय गंभीर विषयावर बोलतोय आणि तेव्हा आपण स्माईल करतोय, तो मात्र गोंधळ होऊन जाईल। हां, म्हणजे आत्ता तुम्ही लक्षात घेतलं का, जेव्हा मी गंभीर विषयाच्या संदर्भात बोलत होते तेव्हा माझेही फेशियल एक्सप्रेशन नॅचरली गंभीर झाले होते, बरोबर ना? हां, आणि जेव्हा मी साधा काहीतरी तुम्हाला सांगत असते तेव्हा माझाही चेहरा स्माइलिंग असतो। सो स्माइलिंग फेस हा कुणालाही अट्रॅक्ट करणारा असतो। त्याच्यामुळे जेव्हा गंभीर नसतं तेव्हा आपला स्माइलिंग फेस असणं जास्त आपल्याला हितकारक ठरतं। स्टेजवर गेल्यानंतर या गोष्टींची काळजी आपण घेतली, पण आता जेव्हा आपला परफॉर्मन्स आपण स्टेजवर दिला आणि आपण आता परत स्टेजवरून खाली उतरलो आहोत, त्याच्यानंतरही आपलं काम संपत नाही। आता आपल्याला जर स्टेजवरचे परफॉर्मन्सेस अधिकाधिक चांगले करायचे असतील ना तर आपल्याला स्टेजवरून खाली उतरल्यानंतर सुद्धा स्वतःवर काम करावं लागेल। मग यातला काय मुद्दा आहे, तर पहिला मुद्दा यात असा आहे की फीडबॅक आणि क्रिटिसिझम हे ओपनली ॲक्सेप्ट करायचे। आपण पहिल्यांदाच स्टेजवर गेलो आहोत, पहिल्यांदाच काहीतरी बोलत आहोत, तर कदाचित काही जण त्याच्यावर क्रिटिसाइज करतील की नाही तुझं बोलणं काही बोलणं होतं का, तुझे मुद्दे काहीतरी धडाचे होते का, म्हणजे इतकं सतत त्या मुद्द्यांचं जम्पिंग चालू होतं की कोणता संदर्भ कशाशी चालला हे काहीच कळत नव्हतं, असं कदाचित कुणी म्हणू शकेल। कुणी काही फीडबॅक देईल की बाकी सगळं चांगलं होतं पण तुमचं बॉडी पोश्चरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटत होता। असं काही जरी असलं ना
तर ह्या क्रिटिसिझमला आणि फीडबॅकला आपण ओपन अप राहायला हवं आणि ज्यातून आपल्याला अशा काही सूचना लक्षात येतील की आपण खरंच स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत, तर ते बदल अवश्य केलेच पाहिजेत. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, या फीडबॅक आणि क्रिटिसिझममधून आपण स्वतःबद्दल जे काही स्वतःमध्ये जी काही सुधारणा करणार आहोत, या सगळ्या सुधारणेसहित आणि आणखी एका चांगल्या आत्मविश्वासासहित पुन्हा एकदा आपण स्टेजवर जाण्याची संधी स्वीकारलीच पाहिजे. म्हणजे बरेच जण स्टेज करेच्या बाबतीत असं सांगतात की तुम्ही आरशासमोर स्वतः अगोदर प्रॅक्टिस करा. माझं म्हणणं असं असतं की आरशासमोर प्रॅक्टिस करण्याच्या ऐवजी छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये प्रॅक्टिस करा ना. म्हणजे संधी अगदी खेचून आणा. जिथे कुठे तुम्हाला बोलण्याची संधी उपलब्ध करता येऊ शकते तिथे त्या ग्रुपसमोर तुम्ही उभं राहून लगे बोलायला लागाच. कारण प्रॅक्टिस मेक्स एव्हरीवन परफेक्ट. म्हणून अशा रीतीनं तुम्हाला सतत प्रॅक्टिससुद्धा करत राहावी लागेल, सतत स्वतःमध्ये सुधारणा कराव्या लागतील आणि इंट्रोस्पेक्शनही करावं लागेल. काही वेळेस आपल्याला स्वतःला जाणवलेलं असतं, ऑडियन्सला कदाचित जाणवत नाही, पण आपल्याला जाणवलेलं असतं की तो मुद्दा माझा अगदी विसरायला होत होता बरं का, पण तरीसुद्धा मला सडनली तो आठवला. अशा काही गोष्टी आपल्याला स्वतःलाही जाणवत असतात. मग त्याच्या अनुषंगानं आपण पुन्हा एकदा सुधारणा करायची आणि पुन्हा एकदा प्रॅक्टिस करण्यासाठी तयार राहायचं. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा व्यासपीठावर अवश्य जायचं. कारण स्टेज करेज ही अशी बाब आहे जी प्रॅक्टिसनंतरच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करता येऊ शकते. म्हणजे सायकल कशी चालवायची किंवा स्विमिंग कसं करायचं याच्या संदर्भातले थेरॉटिकल तुम्ही कितीही पुस्तकं वाचले तरी प्रत्यक्षात जेव्हा सायकल चालवायला जाल, प्रत्यक्षात जेव्हा स्विमिंग करायला लागाल, तेव्हाच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स लक्षात येतील ना. आणि तेव्हाच लक्षात येईल की खरंच आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत या शिकण्याच्या स्किलबद्दल. म्हणून या स्टेज करेजच्या संदर्भातही तेच आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सतत प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस करता करता बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात यायला लागतील आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा व्यासपीठावर गेल्यावर अगदी बेधडक बोलायला लागणार आहात. तुम्हा सर्वांना स्टेजवर बोलण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. देवनी भविष्याला आकार करूया उत्तुंग स्वप्न साकार. थँक्यू.